तो मारा असो ओपिनियन छ कि एन पोलिटिकल लीडरशिप न्याय दे सकेनी पोलिटिकल लीडरशिप न्याय दे कारण उनो प्रोटोकॉल रस उनो आइडियोलॉजी रस उनो संगठनात्मक पेज प्रसंग रस जेती दे सके। अब आता हरिभाऊ राठौड़ साहब वो भी खासदार है वो भी ये बात कर सकते थे पण उन्होंने भी ये अडचण रह वो मौन रुमडागा जी बात करू कि वो बीजेपी ती खासदार कर निवडून आलेले थे वो शेड्यूल ट्राइब आणि शेड्यूल कास्ट रिजर्वेशन ही उनो आइडियोलॉजी ती कधीतरी दूर जा कदाचित ये कारण ती वो बात प्रेजेंट किदे कोणी असो मारो ओपिनियन वो आबे सांग म्हणून तुझो दुसरं बात असं की ओबीसी एर सर किदे की ओबीसी परज ओनुरो बेसमेंट तयार करू बीजेपी जेती पॉलिटिकल लीडरशिप ये बातें न्याय दिने कोणी बादे में कोशिश पॉलिटिकल लीडरशिप ये बातें न्याय दिने वसंतराव नाईक साहेब जे रेगो तो स्वप्न अधूर रेगो कहा तो पॉलिटिकल लीडर दे सकिनी असो मारो ठाम दुसरो अब ये पर महाराज उठो रामराव बापू आणि 78 नंतर पहिली वण जो बघायचो इंदिरा गांधी वगैरे भेटताना ये बातें ई करेल को तो इंदिरा गांधी सिफारिश कोण केली मात्र क्या लगी हम काहीतरी गवर्नमेंट में तुम्हारे बदले विचार करा। अब रामराव बापू एक तो अनपढ़ विचार वन बिल कसोरच मानाची रिकमेंडेशन कोण करत जो मानाची वर सोबत मार्सेल गोड साणे साणे वत्ते वो मनूर पद्धती किदे परंतु जे पार्लमेंटरी डिबेट वेन चाहत होतो किंवा जे प्रॉपर प्रेजेंटेशन वेन चाहत होतो यो करे आपले समाजात दुर्दैव असोच पहिलं बात असो की जरकन वाचव वर्कने प्रॉपर प्रेजेंटेशनच वेली सभागृहाची प्रॉपर प्रेजेंटेशन आठवली समाजे भी आपण प्रॉपर प्रेजेंटेशन वेली दुर्दैवी ती न्यायालय भी आपण प्रॉपर प्रेजेंटेशन वेली वो ती आपले न्याय वेली दुसरं आपण कर आत्रा भी मोठ ताकद छे की आपण रिप्रेजेंटेटिव्ह आत्रा मजबूत शकू सभागृह लगे हा तोड फोड करताना अर्जन करताना हमारा बात मान्य करू करता वो भी आपण कर बात छे तो तीसर बात आपण कर एकमेव छ वो आपण एकमेव उचा आपली जन आंदोलन किंवा व्यापक यर बदले में धरणे उपोषण करू तो वो बापू की दो धरने आंदोलन की दो उपोषण की दो तो क्या लोक प्रतिनिधित्व तो काही जुडिशियल भी काम कर सकतो की दो वर पद्धतीने तो रिकमेंडेशन तो कोण कराय मात्र पाठपुरावा करायला लिहिलो बरेच रेकॉर्ड वर पण मिळाली पण सुशील कुमार शिंदे भी थातरू मात्र आती एक लेटरवरून खुश करायला दिलो आम्ही तुमचं पाठवतो भाव आणि अनोनिमसली कोई भी थोड़ी दे सकस युनानिमसली आपण लेता वो दे देने विलासराव देशमुख भी थोड़े से खुश करता उन्होंने भी एक लेटर दे दिए मध्यम काही हो की दितीन एक कमिशन गठीत आहे भाटी एक आपण ही कमिशन गठीत आहे पहिलो नाही पहिलो जो बापट कमिशन है 85 में बापट कमिशन जो को स्टेट बैकवर्ड कमिशन और अध्यक्ष है वो टाइम में दूरी सिफारिश की तो कि करंट जे विजे इंटर रिजर्वेशन चा और में खास करून विजे ए 3% रिजर्वेशन आणि एनटीबी 2% रिजर्वेशन 2.5 रिजर्वेशन ये दुई जे 5.5% रिजर्वेशन काय करू एसटी शेड्यूल ट्राइबल एक इंडिपेंडेंट ग्रुप तयार करता और में मर्ज करो कहा तो ये जे ये प्रिमिटिव ट्राइब्स आणि क्रिमिनल ट्राइब्स ये खरो देखे तो आदिवासी आणि दलितेपेक्षा ज्यादा डाउन प्रोडन्स हनोर ओपिनियन आणि ही काय आवेर होतो 85 कमिशन कारण 85 ते 90 स्थानी जो कायचं मंडल आयोग वीपी सिंग सरकार ओबीसी रिजर्वेशन लढा सुरू होतो आणि धनगर जो कायचं विजेंटी माय करता जो कायचं आंदोलन चालू केलं करताना वांगालीच रिकमेंडेशन करणार धनगर घुसेर पहिले येऊन विचारवले शेड्यूल ट्राइब जर म्हणतो दुर्दैवी ते असो की एकोणला ते धनगर घुसली आपले आणि इकॉनॉमी धनगरे लारला जो वंजारी घुसली आपण जे 5.5% रिजर्वेशन तो वांगाली 5% रिजर्वेशन सुरुवातीनो 5% बाद 4% रिजर्वेशन सुरुवातीन 5% 61 में 65 में 4% रिजर्वेशन हो आणि पासून 90 जो कायचं ये दी जाता है की जो कायचं आपले रिजर्वेशन काही बरा लागे और में धनगर आणि वंजारी घुसना की वेगळं स्टोरी जो पर आपण ज्यादा वेळ करून पण बापट कमिशन स्पष्ट सिफारिश वो टाइम में की दो 85 में अनाउंस करो करता डबल एकता बापट कमिशन अध्यक्षते में 2004 में पुन्हा एकदा ई गठन हो बैकवर्ड कमिशन वो टाइम में डबल ईज बात को आणि और में ई को की 2005 में नियम की जो नॉन क्रिमिनल लगा दी और क्यों नॉन क्रिमिनल लागेच नहीं की क्रिमिनल ट्राइब्स शेड्यूल ट्राइब्स प्रिमिटिव ट्राइब्स यांना कसं की बापट कमिशन ई के तोळा येनून क्रिमिनल तो लागेच नहीं उलटो तब हानु करो येनून शेड्यूल ट्राइबल दर्जा इंस्टंट तो हानु करा रिकमेंडेशन पुन्हा एकदा आणि गरज आधार लेता आणि बस भाटिया कमिशन 14 मई भी आपण रिकमेंडेशन करू ये मतलब असं की और नंतर विचार रिकमेंडेशन आपली खास कर स्पेसिफिक आपने सरू बस कालेल करतो 61 में हो ईदाते बादेम 14 में हो ये तो बाकी तो स्पेसिफिक आपने भाटिया आणि ईदाते स्पेसिफिक आपले रिकमेंडेशन अब प्रॉब्लेम ये आ रहा है कि अब काय करायचं आपले फ्यूचर अभी ये वर्तमान भविष्य अब काय करायचं आहे तो जन आंदोलनाशिवाय बिलकुल पर्याय छे नाही असं मारो मत
कोर्ट भी आपले ना आता सहजासहजी देणे आपण बी 5-50 लाख रुपये जमा करून मोहन चव्हाण वगैरे देणे ते आताच मीटिंग लिहिले वाशिम लिहिले वो भी पेंडिंगचं अनेक अशी केसेस पेंडिंगचं તમારા રિઝર્વેશન પ્રમોશન એ સ્વરૂપી એખાદ મને કે આપણે વિરોધી નામેલો જો ગૌ વાશી મેળો તારા નંतर એક इंजिनियर मराठा जे આપણો 2004 रो हां गोगरे पूजामेल अशी काही આપણે बदलेमही निगेटिव्ह किंवा આપણે चॅलेंज करेवाली सूट दाखल वेळ सकत जेती कोटी पर्याय मन वाढेली की लेंथी प्रोसेस आपण आता ठीक सकाळी आपण करणार आता पिसाईची आपण इकडे आता डॉक्युमेंटेशन भी मेंटेन करू दूसर सभागृह भी बात बिल्कुल बेसगीने बिल्कुल भरोसा करो मत कहा मत करो कारण की रोज मत मिळणं एक जबाबदार अधिकारी कम ओएसडी करून काम कर मिळोस घर केलो 2014 में 2014-15 में माहिती 90% लोक उपस्थित थे आणि डिसेंबर में एक मीटिंग हुई 2014 और मैं हानू ठरवतो की आपले 20 मागणी मागे जो मैं पहिल मागणी गोर बंजारा समाजास अनुसूचित जमातीचा दर्जा देण्यात यावा सर पहिल मागणी वो मागणी 2018 पोहरादेवी कार्यक्रम हेगो 2018 जे पोहरादेवी कार्यक्रम वो धनगरेनं आरक्षण घोषणा वेगळी ती करताना यात्रा लोक आहे 2018 डिसेंबर यांचे कार्यक्रम येतो नाही धनगरेनं आदिवासी सवलत दे दिले ते करताना लोक पेटन उठवत आहेत याला अर्थ अनुच्छेद की पोहरादेवी दर्शने करतायत आरक्षण म्हणून तो कारण आहे ते नेमकीच घोषणा करेवार मराठांची रिझर्वेशन देर प्रोसेस चालू होती कारण लोक पेट घेते आपण की पुन्हा एकदा जावा हम जावा आणि आम्ही सोगन ठाकान केले राजू नाईक साहेब दिसत की आपल्याला आरक्षण मिळालं नॉन क्रिमिनल हटावाचं तर मी आपला हाव तो लोक तो 10 लाख लोक प्रमाणे माय हमारी जे मागणी झाली 2014 ते 18 स्थानी पहिल नंबर एक मागणी येते वो मागणी 2018 डिसेंबर कार्यक्रम वेरबाद 100 कोटी मळदार बाद दी नंबर एक चली दी नंबर एक चलदार बाद जन 100 कोटी रुपये हमने मळ गए तो 2019 में ये मागणी हमार 3 नंबर एक चली ही मागणी 3 नंबर एक चलदार बादे मी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होगो आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना ही 3 नंबर मागणी पर चर्चा करायचं 22 डिसेंबर 2022 होतं जो काही एचपीसी मीटिंग होती 100 कोटी मान्यता द्यायची होती आणि नवीन 395 कोटी रुपये एक प्रस्ताव आलेला होतो आणि यरमाहिती काही लोक आहे तर माहिती बघा नागपुरी 22 डिसेंबर 22 मामा तंबी येते थोडा घेतो 22 डिसेंबर 22 एचपीसी मीटिंग चालली ती 100 कोटी मान्यता देत देते 395 एक मिनिट संपवतो 395 कोटी रुपया मान्यता देतो समाजर मागणी पर आपण चर्चा करायचं करताना हे 20 मागणी येते 3 नंबर पर शेड्यूल ड्रायव्हर मागणी 100 कोटी मान्यता झाली त्याचे खर्च वगैरे अनुदान दिलं 395 ला मान्यता द्या आणि हे झाल्याच्या नंतर आता समाजाच्या मागणीवर चर्चा करायची आहे संजय तुमचे लोक कुठे बोलवा त्यांना अनुके व तर मीटिंग वीक होती वीक का कोणी तो दुर्दैव आहे ती पॉलिटिकल लीडर ये वातेनं महत्व देज म्हणून मतदारसंघात अडचण रच म्हणून अनेक अडचण वर येते ही मीटिंग वीक होती वो मीटिंग वीक होणी तो वर बादेमाई जे मीटिंग वीक सीएम सोबत 12 फेब्रुवारी 2023 कार्यक्रम वो 20 मागणी माहिती शेड्यूल ड्रायव्हर रिझर्वेशन मागणी झाला नाही बोलो जेती मन वाटचं की कोई नेता भरोसे नाही सोबत हरिभाऊ भी जरी हे मार गुरुचं मार मोठो तरी भी एक नेताचं हमार माई भी घणे लोक नेता जप मेलेचं मै भी वर मै नेता छू नेता न्याय दे सके न्याय दिए उज मन क्या जेर पर ट्रांसपेरेंसी जेर पेटे में मुंडे में कति भी देखो 24 तास वर्कन उज बात वो दे सकत दुसरो जेर पर अकाउंटेबिलिटी बिल्कुल आनो एवढी अंधारी वात नाळी करून भारवात नाळी करून येन खोटो बोलेरो वन खोटो बोलेरो उसो मन क्या कर सके अकाउंटेबिलिटी जेर पर जो कर सकत क्रेडिबिलिटी आहे 100% वो मन क्या भरोसा चाहे अनेक वेळा अनेक लोक फसा मेले समाजात नामिती जेती वो बात पुन्हा पुन्हा करू शक्यच नाही एक आंदोलन म्हणजे 5 इयर्स प्लॅन जे रच एक इलेक्शन म्हणजे 5 सालेर जसो खर्च रच उसो एक आंदोलन म्हणजे तमार हमार बाल बच्चा मुंडे में 5 सालेर तम बाटी खायर जे ब्रेड एंड बटर छु चुकावछो फुकावछो जेती असो मन क्या रहणो 100% डेडिकेटेड मन क्या रहणो और बिल्कुल निस्वार्थ भावना रहणो पॉलिटिकल लीडरशिप न चाहे वर्क ना वर ड्युअल पॉलिसी न चाहे आणि वर भाई अत्रा वातच आहे बी तोच वेसकच आता केतन थांबू धन्यवाद